सर्वांना प्रभूच्या नावामध्ये सलाम सलाम। मी सूचना दिली की तुम्ही सर्वजण गंभीर होता, व्यवस्थापन व्यवस्थित असावं म्हणून कधी कधी व्हावं लागतं, परंतु आपण जास्त मनावर घेऊ नका। ज्यावेळेस आपण देवाच्या मंदिरात येतो त्यावेळेस देवाच्या वचनासाठी आपला आत्मा उल्हासित असला पाहिजे। पुन्हा एकदा सर्वांना प्रभूच्या नावामध्ये सलाम। पुनरुत्थान दिनानिमित्त आजचा हा 9वा रविवार, 5 तारखेपासून आपण आपल्या राजेचा बुधवार आणि उपवास समयाला आपण सुरुवात करणार आहोत आणि पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत आपला सर्व आपल्या 6 घटनाक्रमाप्रमाणे देवाचे सेवक या ठिकाणी येऊन देवाच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। आणि आज पुनरुत्थान दिनानिमित्त हा 9वा रविवार आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जे चर्च ऑफ नॉर्थ आल्मानाप्रमाणे शास्त्रपाठाचं वाचन केलेलं आहे ते आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं असेल असा माझा पूर्ण विश्वास आहे। कारण हे शास्त्रपाठ मी कालच आपल्या ग्रुपवर टाकले आणि मागच्या वेळेस सांगितलं की दर शनिवारी आपण ते वाचन करा, घरी त्याचं वाचन करा, म्हणजे आपल्याला वचन समजण्यासाठी परमेश्वर सहाय्याने मदत करेल। कारण आपल्याकडे वेळ हा कमी असतो आणि जर आपण धरूनच वाचून आलं तर कदाचित आपल्याला सर्व वचन किंवा पवित्र आत्मा आपल्याला त्यामध्ये मार्गदर्शन करेल। आजचा तो विषय आहे, आपण जुन्या काळातून उत्पत्तीचा 2रा अध्याय वचन 4 ते 8 आणि 18 ते 25 हे वाचलं। त्यामध्ये परमेश्वराने स्त्री आणि पुरुष नर व नारी याची निर्मिती केली, कशा पद्धतीने परमेश्वरानं मनुष्याची निर्मिती केली आपण सर्वांना ठाऊक आहे। परमेश्वराने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आणि त्यानंतर त्याने मनुष्य घडवला, मातेमधून त्याने मनुष्य घडवला, आपल्या प्रतिरूपाचा, प्रतिरूप म्हणजे आपल्यासारखा त्यांना घडवलं। निश्चितच देवाला कोणी पाहिलेलं नाही। मागच्या वेळेस मी त्या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आत्मिक प्रतिरूप, देवाच्या आत्मिक प्रतिरूपाचा मनुष्य परमेश्वराने घडवला, की नारी व नर असा परमेश्वराने घडवला आणि त्यानंतर त्या दोघांना त्याने आशीर्वाद दिला, बहुमुखी व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि पृथ्वी सत्तेत आणा। आणि त्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की ही नर नारी आहे। ज्यावेळेस आदामाच्या फासलीतून परमेश्वराने त्याची फासली काढली, कारण आदामाला सहचारणी जी आहे, सहकार्य करणारी जी आहे, इतर प्राण्यांमध्ये त्याला कोणीही भेटली नाही आणि परमेश्वराने त्याची जी गरज ओळखली आणि मग परमेश्वराने आदामाला गाढ झोप लागू दिली आणि त्याच्या फासलीत काढली आणि ती फासली मासाने धरून गेली आणि त्याच्यापासून परमेश्वराने स्त्रीची निर्मिती केली। आपल्या सर्वांना ठाऊक आहे त्याचं मागचं रहस्य काय आहे, त्याच्याकडे आपण यावेळेस आपला दृष्टीक्षेप टाकणार आहोत। परंतु तो घटनाक्रम आहे, त्या घटनाक्रमाकडे मी आपलं लक्ष केंद्रित करत आहे आणि परमेश्वराने सांगितलं की हा आपल्या आई बापांना सोडून, पुरुष आपल्या आई बापांना सोडून त्याच्या बायकोशी काय राहील, घरून राहील, एकनिष्ठ राहील। आणि आजही पुरुष जे आहेत, जे जन्मदाते आई बाप आहेत, त्यांना सोडून आपली जी पत्नी आहे, आपली जी बायको आहे, तिच्याशी जोडून राहतात आणि तिच्याबरोबर संसार टाकतात। एक नवीन एक कुटुंब प्रस्थापित होतं आणि ही परमेश्वराची योजना आहे। कुटुंब वास्तव्य जे आहे, कुटुंबाची निर्मिती केलेली आहे, ही परमेश्वराने निर्माण केलेली आहे। कारण पुरुषानं आदामानं एकटं असावं हे परमेश्वराला काय वाटलं, बरं वाटलं आणि म्हणून कुटुंब व्यवस्था ही देवाने प्रस्थापित केली आणि मग त्याने त्याच्यापासून नारी बनवली आणि मग ते दोघे एक देह होते, ते आपल्या आई बापाला सोडून एकनिष्ठ राहते आणि परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं। आणि अशा प्रकारे आपण जुन्या काळामध्ये तो अध्याय त्याचं आपण वाचन केलेलं आहे आणि आपण ते पत्र वाचलेलं आहे
पहिले पेत्र ऍक्च्युली 2 पत्र दिले होते. गलतीकाराचं पत्र 3रा अध्याय पण होता. परंतु आम्ही जे पत्र वाचलेलं आहे त्या पत्राचा भाग जर आम्ही बघितला, पहिले पेत्राचा 3रा अध्याय वचन 1 ते 7 पर्यंत आपण जर वाचलं, त्यामध्ये पती व पत्नी यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, परमेश्वराने जे पती आणि पत्नी निर्माण केलेले आहे, ज्या उद्देशाने परमेश्वराने हा विवाह स्थापिला आहे, ज्या उद्देशाने परमेश्वराने या दोघांना एकत्रित केलेला आहे, तो उद्देश या ठिकाणी पाऊल पेत्राने लिहिलेले जे पत्र आहे त्यामध्ये या ठिकाणी पती व पत्नीचे एकमेका संदर्भामध्ये काय त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी कसं राहावं, स्त्रीची जबाबदारी काय आहे, स्त्रीने कसं राहावं, स्त्रीने बाह्य स्वरूपातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या डोक्याचे केस करणं किंवा आपल्या स्वतःचे सुशोभीकरण करणं, बाकी इतर ज्या स्त्रियांच्या गोष्टी ज्या आहेत ज्याला स्त्रिया आजही जास्त महत्त्व देतात आणि महत्त्व देणं देखील गरजेचं आहे. परंतु ज्या गोष्टीला स्त्रिया जास्त महत्त्व देतात, त्यांचे कपडे, त्यांचे अलंकार, त्यांचे केस, त्यांचं बोलणं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीपेक्षा आंतरिक जी तुमची सुशोभीकरण आहे, तुमचं मन जे आहे ते तुमचं शुद्ध असावं, ते चांगलं असावं, ते सौम्य असावं, असं पेत्राने लिहिलेल्या पत्रामध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जो पती आहे त्याला देखील या ठिकाणी बोध करण्यात आलेला आहे. 7व्या वचनामध्ये सांगितलं, पतीनो तसं तुम्हीही आपल्या स्त्री बरोबर, म्हणजे कोणाबरोबर? आपल्याच, ज्या परमेश्वराने तुमच्यासाठी नेमून दिलेले आहे, असं स्पष्ट लिहिलेलं आहे, आपल्याच, म्हणजे ज्या तुमच्या पत्नी आहे त्यांच्या. इतर स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला तसं सांगितलेलं नाही. फक्त आपल्या स्त्री बरोबर किंवा आपल्या जी पत्नी आहे तिच्या बरोबरच आपल्याला कसं अधिक त्या नाजूक असल्याने सुंदरतेने त्यांच्याबरोबर सहवास ठेवा. आणि एक महत्त्वाचं वचन या ठिकाणी किंवा एक महत्त्वाचं दृष्टिक्षेप या ठिकाणी पेत्राने टाकलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. काय सांगितलं? तुम्ही दोघे उभयता, म्हणजे पती आणि पत्नी तुम्ही दोघे उभयता जीवनरूपी कृपादानाचे. जीवनरूपी कृपादान म्हणजे जे सार्वकालिक कृपादान आहे, जे सार्वकालिक राज्य आहे, जे सार्वकालिक स्वर्गीय राज्य आहे, ज्या स्वर्गीय राज्याचे आम्ही अत्यंत उत्कंठेने वाट पाहत आहोत, ज्या स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी या भूतलावर असताना आम्ही आमचे सर्व प्रयत्न करत असतो. कारण स्वर्गाची छाया जी आहे, इब्रिकांचं पत्र याचा 8वा अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर स्वर्गाची छाया ही पृथ्वीवर आहे आणि ती आमच्या जीवनावर आहे. स्वर्गाची ज्या गोष्टी घडत असतात किंवा स्वर्गात ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्याची छाया पृथ्वीवर आहे, त्याचे घटक आम्ही आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून त्या जीवनरूपी कृपादानाचे सामायिक आम्ही वतनदार आहोत. सामायिक म्हणजे स्त्री आणि पुरुष. परमेश्वराने प्रथम पुरुष निर्माण केला आणि त्याच्यानंतर स्त्री निर्माण केली. परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष हे सामायिक आहे, हे सारखेच आहे. परमेश्वराने स्त्री आणि पुरुषांना सारखाच अधिकार दिलेला आहे. परमेश्वर त्यांच्यावर सारखंच प्रेम करतो आणि हे दोघेही एकत्रितरित्या सामायिक वतनदार आहेत. या ठिकाणी पेत्र त्याच्या पत्रामध्ये या मुलीने लिहित आहे. सार्वकालिक जीवन, आजचे जर अध्याय जर आम्ही वाचले तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने पती पत्नी संदर्भात दिलेला सारांश किंवा त्याबद्दलचा उल्लेख आम्ही वाचतो. आणि प्रामुख्याने लग्न किंवा मागणी अशा वेळेस किंवा तुमचं वेडिंग अॅनिव्हर्सरी असेल त्यावेळेस या गोष्टीच्या या शास्त्रभाग आम्ही वाचतो आणि त्याच्यावर आम्ही प्रबोधन किंवा त्या ठिकाणी जे देवाचे सेवक असतील त्या ठिकाणी त्याचा उलगडा करून त्याच्यावर प्रवचन किंवा त्याच्यावर मार्गदर्शन करतो. परंतु आजचा जो विषय दिलेला आहे, जे शास्त्रभाग वाचलेले आहे आणि हे सर्व शास्त्रभागचा आम्ही जर सारांश बघितला तर आपलं लक्ष या गोष्टीकडे केंद्रित होतं किंवा आजचा जो विषय आहे आपल्या स्वर्गीय राज्याचे वारसदार होण्यासाठी देवाने स्त्री पुरुषांना निर्माण केले. स्वर्गीय राज्याचं वारसदार व्हावं किंवा त्या स्वर्गीय राज्याचे आणि वतनदार व्हावं
परमेश्वराने आम्हाला प्रकट करायचं आहे त्या संदर्भातला आजचा हा विषय आहे। स्वर्गीय राज्य जे आहे ते स्वर्गाचं जे राज्य आहे किंवा स्वर्गाचं वतन जे आहे ते मिळण्याकरता परमेश्वराने स्त्री आणि पुरुष निर्माण केले। आम्ही जर सृष्टीचा सृष्टी निर्माणीचा जर आम्ही घटनाक्रम आमच्या डोळ्यासमोर आणला तर जर आम्ही सर्वप्रथम जर पाहिलं तर परमेश्वराने सृष्टी निर्माण करीत असताना सृष्टी कशी होती, पृथ्वी कशी होती, आकार विरहित होते आणि मग त्यांनी पृथ्वी, चंद्र, तारे, सूर्य जे मानवाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मानवाच्या जीवनाशी ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या सर्व परमेश्वराने प्रथम निर्माण केल्या आणि मग मनुष्याला निर्माण केलं। परंतु पृथ्वी निर्माण करण्यापूर्वी स्वर्ग हा अस्तित्वात होता। पृथ्वी निर्माण करण्यापूर्वी देवदूत हे अस्तित्वात होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे। परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली किंवा मनुष्य निर्माण केला तत्पूर्वी ज्या काही गोष्टी होत्या परमेश्वराने त्याचे देवदूत त्या ठिकाणी होते। अहोरात्र देवदूत त्याची स्तुती आराधना करत असत आणि परमेश्वराने या देवदूतांवर एक प्रमुख त्याचा देवदूत ज्याला त्यांनी प्रभात पुत्र म्हटलेला आहे, ज्याला परमेश्वराने विशेष पद्धतीने त्याला निर्माण केलेला आहे। एचके त्याचा 28वा अध्याय वचन 14 ते 16 हे जर आम्ही घरी जाऊन वाचा, याचं जर वाचन केलं तर जो लुसाफिर, जो देवदूत ज्याला दियाबल म्हटलेला आहे, ज्याचं रूपांतर नंतर सैतानामध्ये झालेलं आहे, त्याला परमेश्वराने विशिष्ट पद्धतीने निर्माण केलं। सर्व प्रकारचं वैभव त्याला परमेश्वराने दिलं। एचकेचा 28वा अध्यायामध्ये आपण बघितलं तर आपल्या सर्व त्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। यशायाचा 14वा अध्याय 12 ते 14 जर आपण वाचलं तर त्याला हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडला, त्याला प्रभात पुत्र म्हटलेलं आहे। परमेश्वराचा पुत्र म्हणून त्याला संबोधण्यात आलेलं आहे आणि परमेश्वराची विशिष्ट निर्मिती तो देवदूत होता। आणि ज्या वेळेस आपण बघितलं बायबलमध्ये आम्ही ज्यावेळेस वाचतो की या सर्व गोष्टीचा त्याला गर्व झाला आणि मग तो म्हणतो यशाया 14 मध्ये की मी देवासमान आपलं असं प्रस्थापित करीन, मी परात्पर समान होईल आणि त्याला तो गर्व झाला आणि त्याचं पतन झालं। परमेश्वराने त्याला खाली टाकून दिलं। आपण जर लूक शुभवर्तमानाचा 10वा अध्याय 18वा वचन वाचलं तर स्वतः येशू ख्रिस्त म्हणतो, सैतान आकाशातून तुझ्यासारखा पडला हे मी पाहिलं आहे। जो देवदूत, देवाचा पुत्र, ज्याला देवपुत्र म्हटलं आहे, ज्याला प्रभात पुत्र म्हटलं आहे, ज्याच्यात काही हिरे माणिक सर्व प्रकारचे घडण परमेश्वराने केलं, विशिष्ट प्रकारचं परमेश्वर त्याला निर्माण केलं, परंतु त्याने देवाचे दूत बंद केलं, त्यांनी एकट्यानेच बंद केलं नाही। एक तृतीयांश देवदूत घेऊन तो त्यांनी देवाबरोबर युद्ध केलं। देवाचा जो दुसरा देवदूत आहे मिखाईल, त्यांचं युद्ध त्या ठिकाणी झालं, त्याचा पराभव झाला आणि परमेश्वराने त्याला पृथ्वीवर खाली टाकून देण्यात आलं। प्रकटीकरणाचा 12वा अध्याय वचन 7 ते 9 यामध्ये जर आपण पाहिलं तर दियाबल या संदर्भामध्ये आपल्याला त्याचा सारांश त्याची माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळते। आणि मग परमेश्वराने त्याला खाली टाकून दिल्यानंतर जी रिक्त जागा झाली, मी वारंवार माझ्या संदेशामधून या गोष्टीचा मी उल्लेख करत असतो, जी रिक्त जागा झाली, ज्या गोष्टी परमेश्वराने त्याचा प्रभाव तारा म्हणून ज्याला संबोधलं होतं, परमेश्वराने त्याच्यावर अतिशय प्रेम केलं होतं, ज्याला विशिष्ट प्रकारे बनवलं होतं, सर्व देवदूतांपेक्षा त्याला प्रमुख असं केलं होतं, त्या देवदूताच्या काही ज्या वेळेस गर्व आला त्यांनी देवाच्या विरोधात पाप केलं आणि तो देवापासून दूर झाला। परमेश्वराने त्याला टाकण्यात आलं। जी रिक्त जागा झाली ती रिक्त जागा भरून काढण्यासाठी परमेश्वराने स्त्री आणि पुरुष, मनुष्य याची परमेश्वराने निर्मिती केली। हा पार्श्वभूमी आपल्याला या संदर्भात सांगितलं। आमचं मेन लक्ष आम्ही या गोष्टीकडे केंद्रित करणार आहोत, देवाच्या राज्याचं रहस्य, स्वर्गीय राज्याचं रहस्य, परमेश्वराने स्त्री आणि पुरुषाला जे बनवलेलं आहे
निर्माण केले. पुरुषासाठी स्त्री आणि स्त्रीसाठी पुरुष या दोघांना त्यांनी निर्माण केलं. आणि निर्माण करत असताना हे परमेश्वराने एकाच वेळेस दोन पुतळे तयार केले असते मातीचे आणि दोघांना घडवलं असतं. परंतु परमेश्वराने प्रथम आदामाला घडवलं, मातीपासून त्याला घडवलं आणि त्याच्या फासळीपासून, त्याच्या हाडापासून, त्याच्या मांसापासून त्यांनी स्त्रीची निर्मिती केली. म्हणून ते एक देह आहे. ते एकमेकापासून बनून आहे. ते एकमेकापासून वेगळे आहे. जरी ते दोन देहाने आम्हाला दिसत आहे तरी ते देखील काय आहे? एक देह आहे. ही देवाची मनुष्याबद्दलची व स्त्रीबद्दलची किंवा पती-पत्नीबद्दलची संकल्पना आहे. आणि तीच संकल्पना आम्ही कायम ठेवावी ही देवाची इच्छा आहे. पती-पत्नीने या जगामध्ये कसं राहावं या संदर्भामध्ये परमेश्वराने आम्हाला बोध केलेला आहे. आणि स्वतः येशू ख्रिस्ताने देखील या ठिकाणी आम्ही जर वाचलं, आम्ही जो शुभवर्तमान वाचलेला आहे, मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आम्ही जो वाचलेला आहे, त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी परुषी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारलं. पती-पत्नीच्या संदर्भामधलाच हा एक दृष्टांत किंवा या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ती मार्क या शुभवर्तमानकाराने या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि ती मत्तईच्या अध्यायामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. मत्तईमध्ये देखील त्या संदर्भामध्ये या त्याच्या मत्तई 19:1-12 मध्ये देखील या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे. परुषी जे आहे येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये येशू ख्रिस्ताला कपटाने धरावं, त्याला मारावं आणि त्याचा नायनाट करावा हा त्याचा मूळ उद्देश होता. कारण येशू ख्रिस्त हा यहुदी होता आणि यहुदी असताना तो जे चमत्कार करत होता त्या ठिकाणी त्याचे जे कार्य होतं ते कार्य बघता सर्व जग त्याच्याकडे आकर्षित गेलं होतं. हजारो लोक, लाखो लोक त्याच्या पाठीमागे चालले होते. आणि हे जे प्रस्थापित पुरुष होते, शास्त्री पुरुष जे होते, त्यांचं महत्व कमी व्हायला लागलं आणि आपलं महत्व कमी होऊ नये म्हणून जो नवीन नेता उदयास येत आहे, ज्याच्याकडे लोक आतुरतेने जात आहे, ज्याच्या पाठीमागे लोक चाललेले आहे, हा जो येशू आहे. या येशूमुळे आमचं महत्व कमी झालेलं आहे म्हणून त्याला कपटाने धरावं, प्रत्येक कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्याला अडकावं. आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेस परीक्षा पाहत होते. आणि यावेळेस देखील येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यासाठी किंवा त्याला धरण्यासाठी ते त्या ठिकाणी एवढे प्रश्न उपस्थित करतात की पुरुषांना आपली बायको टाकणं सहशास्त्र आहे का? सहशास्त्र म्हणजे शास्त्राप्रमाणे आहे का? आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना उत्तर देतो की मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली? तुम्हाला जे नियमशास्त्र मोशेने दिलेले आहे त्यांनी तुम्हाला काय आज्ञा दिलेली आहे? आणि ते त्याचं उत्तर देतात सूडपत्र देवतीला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. हा प्रश्न त्यांना विचारण्यामागचा उद्देश वेगळा होता. आपण जर मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 16-17 जर वाचलं त्यामध्ये आपल्याला बाप्तिस्मा करणाऱ्या योहाना संदर्भामध्ये लिहिलेले. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध कसा झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बाप्तिस्मा करणारा योहान हा देव राज्याच्या बद्दल लोकांना शिकवण देत होता. तो संदेशका म्हणून लोकांनी त्याला ग्रहण केलं होतं. लोक त्याचे ऐकत होते आणि तो जबाबदारीने आणि निपक्षपणे त्या ठिकाणी तो लोकांना संदेश देत होता. लोक त्याला घाबरत होते. अशी गोष्ट असताना यावेळेस देखील या योहानामध्ये देखील या पुरुष लोकांचं, या यहुदी लोकांचं, शास्त्री लोकांचं महत्व कमी झालं होतं आणि हे लोक योहानाला मानत होते, त्याचं ऐकत होते. आणि त्यावेळेस या लोकांनी देखील योहान जो होता त्याचा कपटाने घात केला. जी हेरोदिया होती, हेरोदिया ही त्या ठिकाणचा जो हेरोद होता त्याची ती बायको होती आणि फिलिप तिचा नवरा होता. त्याला सोडून तिने याच्याबरोबर लग्न केलं होतं. ही गोष्ट योहानाने त्याच्या समोर आणली आणि म्हणून त्याची समोर आणल्यानंतर योहानाने त्याला प्रखरपणे या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि पुन्हा योहान येशू ख्रिस्ताने देखील त्या गोष्टीचा
हेरोद राजाला जो आहे त्याला त्या ठिकाणी त्यांनी नाव ठेवावं की त्याला दोष लावावा, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. कारण योहानाने हा प्रश्न उपस्थित केला होता, त्यामुळे त्याला पकडून तुम्ही जर मार्क शिकवताना त्याचा 16वा अध्याय 6वा अध्याय 16 वाचलं तर त्या ठिकाणी हेरोद कबूल करतो मी त्याला पकडून त्याचा शिरछेद केला होता, कारण त्यांनी माझं पाप लोकांसमोर जाहीर केलं होतं. आणि हीच गोष्ट येशू ख्रिस्त देखील जाहीर करत या उद्देशाने त्यांनी तो प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित केला. परंतु येशू ख्रिस्तानं त्यांना ज्या पद्धतीने उत्तर दिलं, येशू ख्रिस्ताने त्यांना नियमशास्त्रातून सांगितलं की मोशेने तुम्हाला काय आज्ञा केली, आणि मग त्यांनी सांगितलं की मोशेने सूडपत्र देण्याचे आम्हाला मुभा दिलेली आहे. आणि मग येशूने त्यांना सांगितलं तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांनी ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली, परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुषात उत्पन्न केले. या कारणामुळे पुरुष आपल्या आई बापाला सोडून आपल्या बायकोशी घडून राहील आणि ते दोघं एक देह होतील. ते पुढे दोन नव्हे तर एक देह आहे. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने प्रत्येक लग्नाच्या वेळेस बाळक साहेब त्या ठिकाणी जाहीर करत असतात. जे देवाने जोडलेले आहे ते मनुष्याने ख्रिस्ती धर्मामध्ये घटस्फोट नाही. मी काही कुटुंबामध्ये फिरलो, मला वाईट या गोष्टीने वाटतं की आज बाहेरच्या विदर्भी लोकांपेक्षा आमच्या लोकांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कारण काही नाही, परंतु जे बाहेरच्या देशातलं जे ख्रिस्ती लोकांचं जे कल्चर आहे ते कल्चर आता आम्ही भारतीय लोक आत्मसात करत आहोत. तिथं आज लग्न केलं तर दुसऱ्या दिवशी घटस्फोट देतात. देवाच्या वचनाप्रमाणे धरून ते लोक राहत नाही आणि आम्ही देखील त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. स्त्री आणि पुरुष पती आणि पत्नी संदर्भामध्ये आमचे काही नियमामध्ये आहेत, आमचे काही नियम आहेत. पवित्र शास्त्र असं आम्हाला सांगतं. 15 शुभवर्तमान 19 अध्याय आणि 9 वचन यामध्ये जर आम्ही बघितलं तर स्वतः येशू ख्रिस्त या संदर्भात सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला चार कामाच्या कारणाशिवाय टाकून दुसरी बायको करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तो देखील व्यभिचार करतो. लक्ष द्या, दुसरं लग्न करण्याची आम्हाला मुभा आहे, पण कुठपर्यंत जोपर्यंत दोघांपैकी कोणीही जिवंत असेल तोपर्यंत आम्ही लग्न करू शकत नाही. 20 काळाच्या पत्रामध्ये किंवा पहिल्या कॉलेजमध्ये या संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. 20 काळाच्या 5व्या अध्यायामध्ये या संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु जोपर्यंत दोघांपैकी कोणी एक जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला दुसरं लग्न करता येत नाही. फुलकाट मारून ठेवा, म्हणून लगेच नवऱ्याला मारून टाकू नका किंवा बायकोला मारून टाकू नका. लग्न करायचे बाळासाहेबांनी सांगितलं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लग्न करता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराने जर तुम्हाला एक देह म्हणून निर्माण केलेला आहे तर तुम्हाला एकमेकांपासून वेगळं होता येत नाही. कारण जे देवाने जोडलेलं आहे ते मनुष्याने, कारण ह्याचा जो संदर्भ आहे तो तुमच्या स्वर्गीय राज्याशी कनेक्ट करेल. तो कसा मी त्याच्या स्वभावामध्ये दृष्टिक्षेप करणार आहे. आम्ही ख्रिस्ती लोक जे आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक जे आहेत, यहुदी धर्माप्रमाणे जे यहुदी लोक होते त्या यहुदी लोकांप्रमाणे आम्ही जर बघितलं तर सुरुवातीला आम्ही बघितलं की जुन्या काळामध्ये ज्या मोशेला नियमशास्त्र देण्यात आलं होतं, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्या ठिकाणी घटस्फोट घेण्यासाठी सर्व प्रकारची त्या ठिकाणी मुभा देण्यात आली होती. मोशेने अनुवाद यामध्ये जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये आपल्याला आढळून येईल की मोशेने त्याचे नियमशास्त्र अनुवाद 24:1-4 जर आम्ही बघितलं तर आमच्या लक्षात येईल की सूटपत्र संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याने बोध केला किंवा ती नियमावली त्यांनी लावून दिली. लग्न झालेल्या स्त्रीला तिचा हक्क मिळावा, तिला जर एखाद्या पुरुषापासून किंवा एखाद्या नवऱ्याने तिला जर घटस्फोट दिलेला आहे तिचा हक्क अबाधित राहावा या कारणास्तव मोशेने त्याच्या नियमशास्त्रामध्ये किंवा त्याच्या ठिकाणी नियमावली दिली होती त्या नियमावलीमध्ये त्यांनी सूटपत्र संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मोकळी दिली. त्या काळामध्ये
फक्त त्याचे वाचा त्या जुन्या काळामध्ये त्या पद्धतीने त्या स्त्रीला सर्व प्रकारचा मोबदला मिळावा. जर ती त्याच्यापासून वेगळी झाली तर तिला दुसरं लग्न करता यावं पुन्हा, जर काही कारणास्तव वेगळी झाली तर. आणि त्याकरता त्या जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी ती नियमावली किंवा ते नियम त्या ठिकाणी केले होते. परंतु येशू ख्रिस्तानं हे सर्व प्रोग्रेस काढून मग ते शुभवर्तमानाचा 19 अध्याय 9 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे जाळकामाशिवाय कोणीही आपली पत्नी टाकू नये किंवा आपला पती टाकू नये. म्हणजे जर एखादी स्त्री किंवा एखादी पत्नी त्या पुरुषाला व्यभिचार करताना त्याला पकडलं सप्रमाण किंवा त्या पुरुषाला व्यभिचार करताना जर पकडलं तरच त्याचा घटस्फोट होऊ शकतो, जिवंत होईल, अन्यथा नाही. म्हणून ही गोष्ट ख्रिस्ती लोकांनी किंवा आम्ही जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे त्या लोकांनी त्या गोष्टी संदर्भामध्ये लक्ष द्यावं किंवा जे वैवाहिक कौटुंबिक वास्तव्यामध्ये जगत आहे, जे लोकांचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, त्या लोकांनी या गोष्टी संदर्भामध्ये कटाक्षाने लक्ष द्यावं. पहिला मुद्दा तर परमेश्वराने सांगितलेला आहे की त्या लोकांच्या जड अंतःकरणामुळे पोषलेली सुपत्नाची मुभा दिलेली आहे. येशू ख्रिस्त म्हणतो तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही दोघांपैकी एक जिवंत असेपर्यंत तुम्हाला कोणालाही सुपत्र घेता येणार नाही किंवा एकमेकांपासून विभक्त होता येणार नाही. परंतु जर कोणी व्यभिचार जास्त करताना पकडलं किंवा त्याचं ते जर सिद्ध झालं तरच आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ शकतो, अन्यथा मुळीच नाही. आणि इपिस्कराच्या 5व्या अध्यायामध्ये पती पत्नीने कसं राहावं, सुपत्र त्या संदर्भामध्ये किंवा त्यांचं वैवाहिक जीवन कसं असावं, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहे हे पौलाने इपिस्कराच्या मंडळीला दिलेल्या पत्रामध्ये आम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळतं. परमेश्वराने ज्या उद्देशाने स्त्री आणि पुरुष यांची निर्मिती केलेली आहे, देवाचा उदात्त हेतू हाच आहे की या दोघांनी जी रिक्त झालेली जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी विराजमान व्हावं, ती जागा त्यांनी भरून काढावी. त्या स्वर्गामध्ये माझ्याबरोबर ज्यांनी असावं, त्या स्वर्गामध्ये स्त्री आणि पुरुषांनी त्या ठिकाणी असावं. परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. आपलं जे प्रतिरूप होतं ते प्रतिरूप असं की स्वतः देव हा मनुष्याचं रूप धारण करून या जगामध्ये आला. तो स्वतः मनुष्य देहात आला. तेच प्रतिरूप परमेश्वराने त्या प्रतिरूपामध्ये मनुष्याला निर्माण केलेलं आहे. आणि त्या मनुष्याने देवाबरोबर सदोदित राहावं. ज्या पुत्राला, ज्या देवदूताला परमेश्वराने निर्माण केलं होतं, त्या देवदूताने देवाच्या विरोधात पाप केल्यामुळे ती जागा रिक्त झाली. त्या ठिकाणी त्या देवदूताची जागा परमेश्वराने आम्हाला देव केलेली आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही दोघं उभारते, म्हणजे परमेश्वराने जी स्त्री आणि पुरुष ज्या दोघांना परमेश्वराने निर्माण केलेलं आहे त्या दोघांनी त्या ठिकाणी असावं. तर आम्ही इपिस्कराचं पत्र जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला अतिशय मार्मिक बोध त्या ठिकाणी ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम जो आहे त्या ठिकाणी आम्हाला त्याचा मार्मिक बोध त्या ठिकाणी केलेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही जो पहिले पेत्र याचा अध्याय वाचलेला आहे त्याच्यामध्ये देखील पेत्राने जे लिहिलेलं आहे की जे उभय ते जीवनरूपी कृपादानाचे सामायिक स्वतंत्र आहे. म्हणजे म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. जे पती पत्नी आहेत, देवाचे जे सेवक आहेत किंवा आपण सर्वजण आहात, ज्यावेळेस आम्ही कौटुंबिक वास्तव्यात किंवा कौटुंबिक जीवन जगत असतो त्यावेळेस पती आणि पत्नीचं वैवाहिक संबंध हे चांगलं असणं गरजेचं आहे. कारण मी जर पाळत आहे, मला जर देवाच्या वचनातून जर उपदेश करायचा आहे किंवा मला देवाच्या वचनातून जर मार्गदर्शन करायचं आहे आणि माझं जर माझ्या पत्नीबरोबर भांडण असेल किंवा आपल्या पती पत्नीमध्ये आमचं वैवाहिक जीवन यामध्ये कुठली कमतरता असेल तर मी या ठिकाणी उभं राहून देवाचं वचन सांगू शकत नाही. या ठिकाणी सरळ लिहिलेलं आहे, तुमच्या प्रार्थनेमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय असू नये
ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रार्थना करतात, परंतु तुमच्या प्रार्थना ह्या ऐकल्या जात नाही, तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येतो, तुम्ही ज्या काही विनंत्या देवाला करतात त्या विनंत्या देवापर्यंत पोहोचत नाही, त्याचं कारण मूळ असतं की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये, तुमच्या पती पत्नीमध्ये तुमचे संबंध हे बिघडलेले असतात. तुमच्या दोघांमध्ये जर कुठल्याही प्रकारचा वैर असेल, तुमच्या दोघांमध्ये कुठल्या प्रकारचा जर कटुता असेल, तुमच्या दोघांमध्ये जर एकमेकांबद्दल जर कुठला द्वेष असेल, तर तुमच्या प्रार्थना देखील देव ऐकत नाही, कारण तुमच्या प्रार्थनेमध्ये काय होतं, व्यत्यय निर्माण होतो. म्हणून जर तुमच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकाव्या, प्रार्थना ह्यासाठी ऐकाव्या की तुमची जी काही गरज आहे, तुमची जी काही निकड आहे, तुमच्या ज्या काही समस्या आहे, त्या समस्या परमेश्वराने ऐकून त्या समस्यांच्या संदर्भात परमेश्वराने प्रार्थनेचं उत्तर द्यावं. ही जर मनोमन तुमची इच्छा असेल तर तुमचं वैवाहिक जीवन जे आहे, तुमची जी जोडीदार परमेश्वराने निवडून दिलेली आहे, तुमचा जो जोडीदार परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही ज्या पती पत्नीमध्ये तुमचे जे संबंध आहे ते सुस्थितीत असावं, ते चांगलं असावं, तुमच्या दोघांचे संबंध हे देवाच्या इच्छेप्रमाणे असावे. ज्या उद्देशाने देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे, ज्या उद्देशाने देवाने तुम्हाला एक देह केलेला आहे, त्या पद्धतीने तुमचं संबंध असावे ही देवाची इच्छा आहे. आणि ह्या मागचं देवाचं रहस्य देखील आहे. या मागचं रहस्य असं आहे, आपल्या सर्वांना माहित आहे स्त्रीचं मस्तक कोण आहे, पुरुष आहे. एपिसिकल पत्र याचा 5वा अध्याय आपल्याला स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी सर्व गोष्टी आपापल्या पतीच्या अधीन असावे. यामधलं 31वं वचन जे आहे 31 आणि 32, एपिस 5:31 आणि 32 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणून पुरुष आपल्या आई बापाला सोडून आपल्या पत्नीला धरून राहील आणि ती उभयता एक देह होती. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. यामध्ये देवाचं काय रहस्य आहे हे परमेश्वर आज आमच्या अंतःकरणाशी बोलतो आहे. मंडळी ही देवाची वधू आहे. आम्ही जे आहोत मंडळी ही देवाची वधू आहे आणि प्रत्येक सभासद या मंडळीचे काय आहोत, अवयव आहोत. या वधूचे आम्ही अवयव आहोत आणि परमेश्वर म्हणजे ख्रिस्त हा आमचा कोण आहे, पती आहे, तो वर आहे आणि आम्ही त्याची वधू आहोत. या ठिकाणी परमेश्वरानं स्त्रीपासून पुरुषापासून मंडळी म्हणजे वधूची निर्मिती त्यांनी केली. तिच्या हाडापासून त्याच्या हाडापासून हवेला त्यांनी निर्माण केलं, स्त्रीला त्यांनी निर्माण केलं. परमेश्वर मातीपासून स्त्रीला निर्माण करू शकत होता, परंतु त्यांनी त्याच्या हाडापासून तिला निर्माण केले. म्हणून ते काय म्हणते, माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. ख्रिस्त आम्हामध्ये राहतो आणि आम्ही ख्रिस्तामध्ये, आम्ही देखील ख्रिस्ताच्या हाडातले हाड आहोत. ज्या अर्थी आम्ही जर त्याची पत्नी आहोत, ज्या अर्थी आम्ही जर ख्रिस्ताचे वधू आहोत, तर त्या अर्थी आम्ही देखील ख्रिस्ताच्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहोत. कारण तो देव जो त्या स्वर्गात बसणारा देव होता, तो स्वर्गीय देव होता, ज्याचं स्वर्ग हे त्याचं घर आहे. स्तोत्र संहिता याचा स्तोत्र 11:4 मध्ये जर आम्ही वाचलं तर परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पवित्र मंदिरात आहे आणि त्याचे राजस्थान हे स्वर्गात आहे. स्वर्ग म्हणत आहे देवाचा स्वर्ग आहे, देवाचं घर आहे, परंतु त्याची छबी, त्याची सावली ही या पृथ्वी तलावर या आमच्या अंतःकरणात परमेश्वराने प्रस्थापित केलेली आहे. पहिल्या करीमध्ये त्यांनी आम्हाला स्वतःला काय म्हटलेलं आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात. आणि मंदिर म्हणजे आमच्या अंतःकरणात परमेश्वराचं राजस्थान आहे. आमच्या अंतःकरणात तो वस्ती करणारा देव आहे. ज्या स्वर्गाची छबी त्यांनी आमच्यामध्ये प्रस्थापित केलेली आहे.
आणि देव येशू ख्रिस्त या रूपानं त्यांनी आज तो आमचा वधू आहे किंवा तो आज आमचा पती आहे आणि मंडळी ही त्याची वधू आहे. आम्ही त्याच्या हाडातले आहोत. त्याने मानव रूप धारण केलं. तो स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आणि तो आमच्या हाडातला हाड आणि मांसातला मांस तो झालेला आहे. हे जे रहस्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने प्रगट केलेलं आहे आणि म्हणून तो आमचा पती आणि आम्ही त्याचे पत्नी, आम्ही त्याची वधू आहोत. आम्ही एक देव आहोत. आम्ही एकमेकांपासून कधीही विभक्त होऊ शकत नाही. आम्ही मरणाशिवाय एकपासून निवृत्त होऊ शकत नाही. आम्ही स्वतःची देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी, त्या स्वर्गीय जीवनात आम्ही राहण्यासाठी परमेश्वराची ही संकल्पना आहे, परमेश्वराची ही योजना आहे की त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी आम्हाला एक देह केलेला आहे. जरी आम्ही देवाच्या संरक्षणातून दूर झालो, जरी आमच्या काही पाप आलं, जरी आम्ही सैतानाला आम्ही भोगलो, सैतानाच्या प्रमाणे आम्ही त्याच्या मार्गात गेलो, परंतु तरी देखील देवाने आम्हाला टाकून दिलेला आहे. त्याने आम्हाला एक देह केलेला आहे. पुन्हा ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी आम्हाला एक देह करून त्या स्वर्गीय राज्यात आमचं प्रस्थापित त्यांनी आम्हाला केलेलं आहे. त्या स्वर्गीय राज्यात देवाबरोबर आम्ही राहावं, ही देवाची योजना त्या ख्रिस्ताद्वारे त्यांनी आम्हाला प्रगट केलेली आहे. आम्ही ख्रिस्ताद्वारे एक देह झालो आहोत. तो आमचा पती आहे आणि आम्ही त्याची पत्नी आहोत. आम्ही दोघं वेगळे नसून आम्ही एक देह आहोत आणि म्हणून आता आम्हाला घटस्फोट हा नाही. समजतं का? ख्रिस्ती लोकांमध्ये घटस्फोट नाही, कारण आम्ही त्या जिवंत ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती विश्वासधारी आहोत आणि ज्या अर्थी आमच्यामध्ये घटस्फोट नाही त्या ख्रिस्तामध्ये आणि या वधूमध्ये देखील घटस्फोट, कारण त्या ख्रिस्ताने आम्हाला मोलाने विकत घेतलेला आहे. आम्ही त्याची वधू आहोत. या वधूला कुठल्याही प्रकारची सुरकती नसावी, या वधूला कुठल्याही प्रकारचं डाग नसावं, ही देवाची इच्छा आहे. ही वधू पूर्णपणे स्वच्छ निर्मळ असावी, म्हणून या वधूला त्याने आपल्या रक्तानं धुतलेलं आहे. त्याची इच्छा हीच आहे की त्या स्वर्गीय राज्यामध्ये माझ्याबरोबर या वधूने असावं, कारण त्या देवाने या ख्रिस्ताच्या द्वारे एक देह म्हणून त्याने आम्हाला प्रस्थापित केलेलं आहे. म्हणून जिथं मी असावं, जिथं मी आहे तिथं तुम्हीही असावं. मी तुम्हामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये. आम्ही दरवेळेस प्रबोधन घेतो. त्या ख्रिस्ताला आम्ही ग्रहण करतो, त्याचं रक्त आम्ही पितो, त्याचं मांस आम्ही ग्रहण करतो. त्याचा उद्देश होता की आम्ही त्याच्यामध्ये आणि त्याने आम्हाला असावं. आम्ही दोघेही एक देह आहे. त्या ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. तो वारसपणाचा अधिकार त्यांना आम्हाला दिलेला आहे. आम्ही त्याचे पुत्र आहोत आणि त्या ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही देवाचे देखील पुत्र झालेलो आहोत. ही गहन रहस्य परमेश्वराने त्या ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्रगट केलेलं आहे. म्हणून पती आणि पत्नीमध्ये जे संबंध आहे ते येशू ख्रिस्त आणि मंडळी यांमध्ये दर्शवतो. म्हणून पती आणि पत्नीमध्ये जे संबंध आहे ते आमचे शुद्ध असावे. आम्ही घटस्फोट एकमेकांपासून घेऊ नये. आमचा घटस्फोट कधी होऊ शकतो? आम्ही देवापासून कधी वेगळे होऊ शकतो माहिती आहे आपल्याला? परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे, तू आपला देव परमेश्वर याला संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने काय कर. आणि या दोन आज्ञांवर जशी आपल्यावर तशी आपल्या शरीरावर प्रीती कर. आणि या दोन आज्ञांशिवाय म्हणजे या दोन आज्ञांवर संपूर्ण नियमशास्त्र व संदर्भाचे ग्रंथ अवलंबून आहे. मत्ती शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 37 वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये स्वतः परमेश्वर म्हणतो, जो कोणी आपल्या आईवर, जो कोणी आपल्या बापावर, जो कोणी आपल्या मुलीवर, जो कोणी आपल्या पुत्रावर किंवा इतर कोणावरही माझ्यापेक्षा अधिक प्रीती करतो तो माझ्यासाठी योग्य नाही. ईर्ष्यवान देव आहे. परमेश्वर तर प्रीतीचा मार्ग आम्हाला शिकवतो, परंतु या ठिकाणी तो माझ्यापेक्षा जर तुम्ही अधिक कोणावर प्रीती करा, माझ्यापेक्षा जर तुम्ही अधिक कुठल्या गोष्टीला जास्त मान सन्मान द्या, माझ्यापेक्षा अधिक कुठल्या तरी गोष्टीला तुम्ही जास्त महत्त्व द्या, तर ते माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी ते मूर्तीपूजा आहे आणि ते मला योग्य नाही. ज्यावेळेस आपण मूर्तीपूजा करतो त्याच अर्थाने आपला घटस्फोट होऊ शकतो. समजतंय का? परमेश्वर येशू ख्रिस्ताला सांगितलं तर जा कर्म
शकत नाही किंवा तिच्या शक्तीच्याकडून तुम्ही घटस्फोट घेऊ शकत नाही. जर आम्ही देवापेक्षा इतरांवर प्रेम करतो, जर आम्ही देवापेक्षा इतर गोष्टीला जास्त महत्त्व देतो, जर आम्ही देवापेक्षा आपल्या लेकरावर जास्त प्रीती करतो, जर देवापेक्षा आम्ही आपल्या बापावर जास्त प्रीती करतो, आपल्या मुलीवर जास्त प्रीती करतो, तर आम्ही चाल कर्म करतो. मग आमचा मग आम्ही देवापासून करतो होऊ शकतो. परंतु तरीही देव म्हणतो की ख्रिस्ताद्वारे मी तुम्हाला एक देह दिलेला आहे. आम्ही एक देह आहोत. त्या ख्रिस्ताद्वारे आम्ही एक देह झालेलो आहोत. तरी त्याचा स्वर्गीय आत्मिक स्वभाव सोडून तो या ठिकाणी मनुष्य रूप धारण केलं. त्या मनुष्याच्या रूपात तो आला. तो मनुष्य म्हणून जगला. त्याला भूक लागली, त्याला ताण लागली, तो रडला. मनुष्याच्या सर्व वेदना त्यांनी सहन केल्या आणि त्या क्रूस खांबावर त्याने रक्त सांडवलं. ते फक्त केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी. त्यांनी त्याचा दैवत्वाचा त्याग केला आणि मनुष्य म्हणून या जगामध्ये तो राहिला. त्याच्या हाडातला हाड, त्याच्या मांसातला मांस आम्ही वाहू. आम्ही एक देव आहोत आणि जे देवाने जोडलेलं आहे ते कुठल्याही मनुष्याने हा देह जो आहे, हा देह देवाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये देव त्याचा आत्मा वास करतो आणि या ख्रिस्त या अंतःकरणात तो वास करतो. या अंतःकरणात ख्रिस्त राहतो आणि हे देवाने जोडलेलं आहे. म्हणून या देहाचा नाश करणं हा आमचा अधिकार नाही. या देहाचा नाश करण्याचं आम्ही कोणीही प्रयत्न करू नये. कारण या दोघांना एक देह एक देवाने दिलेला आहे आणि म्हणून देवाची ती इच्छा आहे पुत्राच्या ठिकाणी आहे. पुत्र तो देवाच्या त्या स्वर्गीय राज्यात आहे. त्या स्वर्गीय राज्यामध्ये त्याच्या वधूंनी या मंडळीने ज्याला परमेश्वराने निवडलं त्या प्रत्येकाने त्या स्वर्गीय राज्यामध्ये असावं ही देवाची संकल्पना आहे. हे देवाचं पती पत्नीच्या वादाचं रहस्य आहे. म्हणून पती पत्नीच्या संबंधाला आपण एवढा हलक्यात घेऊ नका. ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे वैवाहिक संबंध उद्ध्वस्तीच्या मार्गावर आहेत त्यांना माझं प्रामाणिकपणे माझी विनंती आहे. आजच संधी आहे. आजच समजोता करून घ्या. मी मना काढून टाका. भरपूर ख्रिस्ती कुटुंब हे आई बापांमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्या आई बापांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा ताठा तुमचा मीपणा बाजूला ठेवा. जर ख्रिस्ताने त्यांना जोडलेला आहे, जर देवाने त्यांना जोडलेला आहे तर कुठल्याही मनुष्याने मग ते कोणीही असो त्याला तो जोडण्याचा अधिकार नाही. जर तुम्ही तसं करत असाल, त्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत होत असाल तर देवाच्या योजनेला तुम्ही अडचण निर्माण करत आहात. तुम्ही प्रत्यक्ष देवाला विरोध करत आहात. प्रत्येक पती पत्नीची जोडी परमेश्वराने केली. कोणी बिझनेस हुशारी मारू नये की मी हे लग्न हे केलं माझ्यामुळे झालं आणि असं केलं. अजिबात देवाची योजना आहे आणि देवाने त्यांना एक देव दिलेला आहे आणि त्यांना तोडण्याचं कोणीही किंवा वेगळं करण्याचं कोणीही प्रयत्न करू नका. आजही माझी विनंती आहे. मी तुमचा या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी प्रत्येक कुटुंबामध्ये डोकवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी जर काय गरज असेल तर तुमच्या वतीने समोरच्या पाया पडण्याची इच्छा बाळगतो. तुमच्या वतीने मी कमीपणा घेऊन तुमचा समतोला करून देण्याचा मी प्रयत्न करेन. कारण ख्रिस्ती कुटुंब जे आहे हे ख्रिस्ती कुटुंबाची संकल्पना ख्रिस्ती कुटुंब जे आहे ते परमेश्वराने स्थापलेलं आहे. हा जो विवाह संबंध आहे तो परमेश्वराने स्थापलेला आहे. जो विवाह संबंधाची संकल्पना आहे ती परमेश्वराने स्थापलेला आहे आणि परमेश्वराच्या योजनेला कुठल्याही प्रकारचं अडथळा आम्ही व्हावं असं अजिबात करू नका. कारण देवाच्या योजनेला जर आम्ही अडथळा निर्माण करू तर देव त्याबद्दल आम्हाला शासन केल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचा